लाल टाकी चौकातील अप्पू हत्ती हटवणार. महापालिका आयुक्त यशवंत डांगे. अहिल्यानगरच्या लाल टाकी चौकातील अप्पू हत्ती आता शेवटचा घटका मोजतो आहे. हा हत्ती या चौकात पुन्हा दिसणार नाही. अवघ्या काही तासात रस्ता करण्यासाठी हत्ती येथून हटवला जाणार आहे. महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी गुरुवारी 13 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता या वृत्ताला दुजोरा दिला आहे. L&T कंपनीने हा चौक डेव्हलप केला होता. 1982ला दिल्ली येथे झालेल्या एशियन गेम्सच्या प्रतिकरूपाने हा अप्पू होता. पुण्याचे प्रसिद्ध शिल्पकार सुरेश राऊत यांनी सिमेंटमध्ये हा हत्ती तयार केला. त्यावेळी त्या हत्तीसमोर पंडित नेहरूंच्या पुतळ्यास सुशोभित करण्यात आले. झरझर वाहणारा झरा पुतळ्यासमोर होता आणि त्याखाली पंडित नेहरूंच्या स्वागताला जणू अप्पू उभा आहे असेच या प्रतिकात दिसत होते. आता हत्ती या ठिकाणी दिसणार नाही. 1984 ते 2025 असा 41 वर्ष हा हत्ती अप्पू नावाने दिमाखात या चौकात उभा होता. या चौकातच नाही तर नगरची ओळख वेगळी होती असंच म्हणावे लागेल. L&T सारख्या जगविख्यात कंपनीने हा चौक सजवण्यासाठी मोठा निधी दिला होता आणि गेल्या 25 ते 30 वर्ष ते या चौकाच्या सुशोभीकरणासाठी मदत करत होते. सुधारणेच्या नावाखाली आता आपल्या सर्वांचा हा आवडता हत्ती पोरका झाला आहे. मध्यंतरी या हत्तीला टिळा लावून शेंद्राने रंगवून त्याची पूजा देखील या परिसरात होत होती. त्यामुळे या हत्तीला दैवत्व प्राप्त होऊन त्याची पूजा देखील लोक करत होते. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर त्याला पांढरा रंग देण्यात आला आणि हा विषय थांबवण्यात आला. आता हा हत्तीच निस्तेनाबूत होणार आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत पत्रकार चौक ते अप्पू हत्ती चौक ते न्यू आर्ट्स कॉलेज देशपांडे उद्यानापर्यंतचा रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. शहरातला यापूर्वी L&Tच्या माध्यमातून करण्यात आलेला अप्पू हत्ती चौक आणि त्या ठिकाणी असणारं जे सर्कल आहे तर त्याचं आपण तो निष्कासित करून त्या ठिकाणी जरा मोठा स्पेस घेऊन वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने त्या आयलंडचं आपण सुशोभीकरण करणार आहोत.